25 मार्च रोजी आरेवाडी यात्रेचा मुख्य दिवस. यात्रा शांततेमध्ये पार पाडा, स्थानिक प्रशासनाचे आवाहन. सांगलीच्या कवठेमहांकाळ तालुक्यातील आरेवाडी येथील बिरोबा देवाची यात्रा 23 ते 25 मार्च दरम्यान भरणार असून यात्रा शांततेमध्ये पार पाडा असे आवाहन आरेवाडीचे सरपंच कोळेकर व माजी पोलीस पाटील रामचंद्र पाटील यांनी केले आहे. संपूर्ण महाराष्ट्र, आंध्र व समस्त धनगर समाजाचे आराध्य दैवत असलेल्या बिरोबाची यात्रा दिनांक 23 मार्च रोजी येळावीकरांचा गोडवा नैवेद्य, 24 रोजी सार्वजनिक नैवेद्य तर दिनांक 25 रोजी यात्रेचा मुख्य दिवस असून या दिवशी खारा नैवेद्य असणार आहे, अशी माहिती रमेश कोळेकर व रामचंद्र पाटील यांनी महाराष्ट्र वेद न्यूजशी बोलताना दिली. महाराष्ट्र वेद न्यूजसाठी मुख्य संपादक लक्ष्मण सनगर, कवठेमहांकाळ. प्रमाणे यावर्षी श्री बिरोबा देवाची यात्रा दिनांक 23, 24 आणि 25 या दिवशी होणार आहे. या यात्रेच्या नियोजनाची आज बैठक पार पडली. या बैठकीसाठी आमदार रोहितदादा पाटील आणि प्रशासकीय सर्व यंत्रणा आज या ठिकाणी यंत्रणेतली सर्व अधिकारी उपस्थित होते. सर्व नियोजनाची यंत्रणा पूर्ण पार पाडण्याच्या हिशोबाने सर्वांनी सकारात्मक भूमिका पार पडली आणि यामध्ये मंदिराजवळ येणाऱ्या भाविकांची कुठल्याही पद्धतीची गैरसोय होऊ नये यासाठी सर्वांनी कटिबद्ध राहण्याचा निश्चय केला आणि पाणी पुरवठा असेल, वीज असेल, ह्या सगळ्या गोष्टी अतिशय महत्वाच्या बाबीवरती चर्चा झाली आणि सकारात्मक पद्धतीनं सर्व अधिकाऱ्यांनी प्रतिसाद दिला आणि उद्या होणारी यात्रा ही 23 तारखेला येळावकरांची बोनी आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी सर्व जगाची बोनी आणि त्यानंतर 25 तारखेला मुख्य यात्रा, मुख्य दिवस आहे आणि यानंतर 26 तारखेला पडजत्रा म्हणून असते आणि ह्या पद्धतीनं सर्व यात्रेचं नियोजन हे झालेलं आहे आणि त्यासाठी सर्व अधिकाऱ्यांनी सकारात्मक भूमिका घेऊन चांगल्या पद्धतीची सेवा या यात्रेला येणाऱ्या भाविक आणि भक्तांना देण्यासाठी सर्वजण कटिबद्ध आहेत आणि त्यासाठी देवस्थान ट्रस्ट असेल, आरेवाडी ग्रामपंचायत असेल, सर्वजण एक मिळून एक मुखाने या येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी सर्वजण कटिबद्ध राहतील हे मी आरेवाडी ग्रामपंचायतच्या वतीनं सर्व भक्तांना शब्द देतो. माजी पोलीस पाटील, ट्रस्ट सदस्य ह्या नात्यानं आज आम्ही यात्रेची बिरोबा देवाची यात्रा सुरळीतपणे पार पाडावी. कारण आपली यात्रा ही ऐन उन्हाळ्यामध्ये असते. चालू मार्च महिन्यामध्ये सध्याच आपलं उन्हाळ्याचं वातावरण तप्त आहे. येणाऱ्या भाविकांना कुठला त्रास होऊ नये, राहण्याची सोय असेल, लाईटची व्यवस्था असेल, पाण्याची व्यवस्था असेल, जागा वाटप असेल, यासाठी सर्व आम्ही ट्रस्ट आणि ग्रामपंचायतीने मिळून त्याचं सर्व नियोजन सर्व खात्याचे अधिकारी बोलवून, तसंच आमच्या तालुक्याचे आमदार रोहितदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली, तालुक्याच्या तहसीलदार मॅडम कापसे मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली सर्व अधिकाऱ्यांची बैठक बोलावून यात्रेमध्ये येणाऱ्या काय काय समस्या आहेत, अडचणी आहेत, त्या सर्व त्यांच्या कानावर घालून त्या अधिकाऱ्याकडून कशा दूर करता येतील या संदर्भात ही आज नियोजन समितीची, शांतता समितीची बैठक बोलवलेली होती. या बैठकीमध्ये प्रत्येक खातेवाईज आढावा घेण्यात आला. त्याचप्रमाणे ह्या यात्रेसाठी जवळजवळ कर्नाटक, आंध्र, गुजरात आणि महाराष्ट्र या चारही राज्यामधून कमीत कमी 3 ते 4 लाख भाविक येत असतात. त्या भाविक इथं येत असताना त्यांना इथं कुठली गैरसोय होऊ नये म्हणून आम्ही ट्रस्ट आणि ग्रामपंचायत आम्ही एकत्र काम करतोय. तसंच ही यात्रेचा हा जी आहे ती परंपरेने चालत आलेली यात्रे 23 तारखेला आमचे गावडे बंधू म्हणून आहेत येळावीचे, त्यांचा घोडा मानाचा नैवेद्य आहे. 24 तारखेला सार्वत्रिक जगाची बोनी घोडा नैवेद्य दाखवला जातो आणि 25 तारखेला खारा नैवेद्य मुख्य यात्रेचा दिवस आहे. तर ही यात्रा सुरळीत कशी पार पाडता येईल, लोकांना, येणाऱ्या भाविकांना कुठला त्रास होऊ नये किंवा इथं आता जे झाडपिढीला लोक आलेले आहेत त्यांच्यासाठी बघून इथं काय सुविधा करता येतील ह्या पद्धतीने ही आढावा बैठक घेतली होती. लोकांना इथं येण्यासाठी वाहनांची सुविधा किंवा रोडमध्ये येत असताना कुठल्या पोलीसचा त्रास होणे, आरटीओचा त्रास होणे, या सगळ्या विषयावर आम्ही सखोल चर्चा करून जास्तीत जास्त यात्रा कशी समाधानात सुरळीत पार पडेल यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्यासाठी आम्ही ट्रस्ट आणि ग्रामपंचायत कटिबद्ध आहोत.